हॅलो स्टुडंट्स, आपलं सर्वांचं यूट्यूब चॅनल मॅथ्स विथ प्रताप सरमध्ये स्वागत. सुरू करू आपण ह्या लेक्चरमध्ये तिसरा PYQ घेणार आहोत. आतापर्यंत आपण 2 PYQ कंप्लीट केले. एका लेक्चरमध्ये आपण एक PYQ घेत आहोत. आता हा जो तिसरा आपण PYQ घेणार आहोत हा विंटर 2024 चा आहे. बरोबर आहे. विंटर 2024 फॉर 6 मार्क्स आणि क्वेश्चन पेपरचा कोड तिथे लिहिलाय मी, BTBS 301, BTES 301 किंवा BTLOG 301 असे ते कोड आहेत क्वेश्चन पेपरचे. त्याच्याशी आपल्याला जास्त काही हे नाहीये, सिलेबस सेमच आहे. बरोबर आहे. हा पण DBOT युनिव्हर्सिटीचाच क्वेश्चन पेपर आहे. ठीक आहे. तर हा क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला चांगला समजण्यासाठी क्वेश्चन नंबर 2 म्हणजे जो ह्याच्या पहिले व्हिडिओ आपण घेतला, दुसरा क्वेश्चन नंबर 2 चा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्ही चांगला पाहिलेला असेल तर क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला एकदमच पटकन समजून जाईल. ठीक आहे. तर आपण आता हा क्वेश्चन काही जास्त एक्सप्लेन करत नाही मी. तुम्ही दुसरा क्वेश्चन जर चांगला पाहिलेला असेल, दुसरा क्वेश्चन नंबर 2 चा जो व्हिडिओ आहे, तर हे एकदम पटकन समजून जाईल. हे तुमचं पहिलं लोकेशन असेल, हे पहिलं लोकेशन आणि हे दुसरं लोकेशन. ठीक आहे. पहिलं लोकेशन काय? लॅपलास ऑफ e⁻t मायनस cos t. आता e⁻t चा लॅपलास किती? e⁻t चा लॅपलास 1/s-1. आपण e⁻at चा फॉर्म्युला लावला. लॅपलास ऑफ e⁻at. e⁻at चा लॅपलास असतो 1/s-a. अकॉर्डिंग टू हा वाला फॉर्म्युला e⁻t चे किती येईल? 1/s-1 येईल. आणि आता तुम्हाला लॅपलास घ्यायचा आहे cos t चा. cos t चा लॅपलास साठी तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. cos at चा लॅपलास काय असतो? s/s² प्लस a². ठीक आहे. तर हे दोन फॉर्म्युले बेसिक फॉर्म्युले आहेत. तर cos t चा लॅपलास अकॉर्डिंग टू cos at किती? s/s² प्लस 1. पहिलं लोकेशन आपलं संपलं. e⁻t मायनस cos t चा लॅपलास आला. आता आपण दुसरं लोकेशन घेणार डिव्हाइड बाय टी. तर मी असं म्हणणार अप्लाय डिव्हाइड बाय टी. डिव्हाइड बाय टी किंवा डिव्हिजन बाय टी असं पण म्हणू शकता तुम्ही. डिव्हिजन बाय टी. आता अकॉर्डिंग टू हा वाला थेरम काय होईल? जी तुमची लेफ्ट हँड साइड आहे, काय तुमची लेफ्ट हँड साइड? e⁻t मायनस cos t. त्याला तुम्ही काय करणार? डिव्हाइड बाय टी करणार. बरोबर आहे. आणि लेफ्ट हँड साइडला डिवाइड बाय टी केलं तर राईट हँड साइडला काय होतं? राईट हँड साइडला तुम्हाला इंटिग्रेशन घ्यावं लागतं s टू इन्फिनिटी. ओके. राईट हँड साइडला काय आहे? 1/s-1 मायनस s/s² प्लस 1. लेफ्ट हँड साइडला डिवाइड बाय टी केलं तर राईट हँड साइडला इंटिग्रेशन घ्यावं लागतं. इंटिग्रेशनचं लिमिट s टू इन्फिनिटी. ठीक आहे. आता हे इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करायचं? हे तर खूपच सोपं आहे. 1/s-1. 1/x चं इंटिग्रेशन काय असतं? 1/x इंटिग्रेशन ऑफ 1/x. 1/x चं इंटिग्रेशन असतं log x. तर ह्याच्यानुसार 1/x नुसार 1/s-1 चे किती होईल? 1/s-1 चं होईल log ऑफ x म्हणजे log ऑफ s-1. बरोबर आहे की नाही? 1/x अकॉर्डिंग टू 1/x तुम्ही इथं ही पण प्रॉपर्टी लावू शकता, जी मी लास्ट क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक्सप्लेन केलं होतं. नीचे का डेरिव्हेटिव्ह ऊपर आहे, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर पाहिजे, तर खालच्याला आपण लॉग लावतो. आता s-1 चा डेरिव्हेटिव्ह किती? s-1 चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, जे की वर आहे, म्हणजे तुम्ही खालच्याला लॉग लावू शकता किंवा हा पण फॉर्म्युला लावू शकता. बेसिक इंटिग्रेशन, एकदम बेसिक वाला इंटिग्रेशन. आता s/s² प्लस 1 चं इंटिग्रेशन कसं घेणार? तर खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वर पाहिजे. आता खाली किती आहे? s² प्लस 1. पण त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 2s, पण वर 2 नाहीये, ओनली s आहे. तर मग आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय केलं होतं? मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय 2.
तर सेम प्रोसिजर आपण इथं पण करणार, मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय 2 इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी 1 अपॉन एस मायनस 1 मायनस एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. ओके. आता हा जो आहे, हा जो 2 आहे याला आपण मध्ये घेणार, बरोबर आहे की नाही? सेम 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 टू सेम जसं आपण क्वेश्चन 2 सॉल्व्ह केला होता, सेम टू सेम. हे 2 अपॉन एस मायनस 1 होईल मायनस 2s अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. ओके. 1 बाय 2 इंटू, आता हे 2 अपॉन एस मायनस 1 चं इंटिग्रेशन किती? 2 इंटू, हे 2 तर जशाला तसं येईल, ह्याचा काही रोल नाही, 2 जशाला तसं येईल. आणि 2 ला जर आपण असं थोडं साईडला लिहिलं तिथं 1 येईल ना. 1 अपॉन एस मायनस 1 चं इंटिग्रेशन लॉग ऑफ एस मायनस 1. हे 2 जशाला तसं येईल आणि 1 अपॉन एस मायनस 1 चं इंटिग्रेशन लॉग ऑफ एस मायनस 1 मायनस ह्याचं किती येईल? लॉग ऑफ एस स्क्वेअर प्लस 1. लिमिट फ्रॉम एस टू इन्फिनिटी. आता आपण डायरेक्टली अप्पर लिमिट नाही ठेवणार, पहिले आपण एक छोटं ऑपरेशन करणार, छोटं कॅल्क्युलेशन करणार. पहिले काय करा, ह्या 2 ला इकडे पाठवा, ह्याच्या डोक्यावर पाठवा. असं जमतं का? तो हो जमतं. लॉगची ही प्रॉपर्टी, कोणती प्रॉपर्टी? लॉग एम रेस टू एन असेल तर त्याला आपण लिहितो एन इंटू लॉग एम, म्हणजे हा एन असा समोर येत असतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही असं लिहिलं लॉग 2 रेस टू 3 तर ह्याचं आउटपुट किती येतं? 3 इंटू लॉग 2 असं येतं. तुम्ही उलट पण जाऊ शकता, म्हणजे समजा 3 इंटू लॉग 2 आहे तुमच्याकडं, तर त्याला तुम्ही काय लिहू शकता? लॉग 2 रेस टू 3, म्हणजे हे 3 तुम्ही असं 2 च्या डोक्यावर पण आणू शकता अकॉर्डिंग टू ही वाली प्रॉपर्टी. तर सिमिलरली ह्या 2 ला वर घ्या पहिले, तर हे असं येईल 1 बाय 2 इंटू लॉग ऑफ एस मायनस 1 होल स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एस स्क्वेअर प्लस 1. आता तुम्ही ती लॉग ऑफ एम बाय एन ची प्रॉपर्टी लावणार. लॉग ऑफ एम बाय एन किती असतं? लॉग एम मायनस लॉग एन. क्वेश्चन नंबर 2 तुम्ही चांगला जर पाहिला असेल, क्वेश्चन नंबर 2 चांगला पहा. क्वेश्चन नंबर 2 जर चांगला पाहिला तर क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला एकदम विदाउट कन्फ्युजन, विदाउट काही डाऊट सगळं समजून जाईल. ओके. हा, तर आता आपण इथे लॉग ऑफ एम बाय एन ची प्रॉपर्टी लावणार. हे 1 बाय 2 जशा तसं लॉग ऑफ एम बाय एन. एम कोण असायला पाहिजे? एम हा असायला पाहिजे. हे जे काही दिसतंय हा तुमचा एम असायला पाहिजे आणि हे जे आहे हे एन असायला पाहिजे. तर हे असं बनल. कसं बनल? एस मायनस 1 चा होल स्क्वेअर हा तुमचा एम झाला अपॉन एन. एन किती आहे? एस स्क्वेअर प्लस 1. लिमिट फ्रॉम एस टू इन्फिनिटी. ओके. आता ह्याच्यामध्ये अप्पर लिमिट जर ठेवलं तर अप्पर लिमिटचा जे आपण एक छोटा शॉर्टकट वापरला होता, फंडा वापरला होता सोपा एकदम, की जर इन्फिनिटी बाय इन्फिनिटी आलं तर ते लॉग ऑफ इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फायनली सॉल्व्ह करून 0 येतं. आता इथे इन्फिनिटी जर ठेवलं, एस ची व्हॅल्यू इन्फिनिटी ठेवायची ना. इन्फिनिटी मायनस 1 इन्फिनिटी, इन्फिनिटीचा स्क्वेअर इन्फिनिटी, खाली पण इन्फिनिटीचा स्क्वेअर इन्फिनिटी प्लस 1 इन्फिनिटी, म्हणजे इन्फिनिटी बाय इन्फिनिटी. हे सगळं तसंच येतंय. इन्फिनिटी बाय इन्फिनिटी, लॉग ऑफ इन्फिनिटी बाय इन्फिनिटी, ह्याला मस्तपैकी सॉल्व्ह केल्यानंतर 0 येतं. म्हणजे फायनली तुम्हाला अप्पर लिमिटचं आउटपुट 0 मिळणार आहे आणि लोअर लिमिटचं आउटपुट तेच मिळणार आहे, कारण एसच्या जागी एसच ठेवायचंय. तर लॉग ऑफ एस मायनस 1 होल स्क्वेअर अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. ओके. फायनली तुम्हाला सोल्युशन असं भेटणार आहे. जर तुम्ही ह्याला डिनॉमिनेटरला न्यूमरेटर केलं, न्यूमरेटरला डिनॉमिनेटर केलं, तर एक मायनस बाहेर येईल आणि मग ते ह्या मायनसला प्लस करेल. म्हणजे फायनली तुमचा आन्सर असायला पाहिजे, हे आन्सर असायला पाहिजे. मला वाटतंय हा प्रॉब्लेम डायरेक्टली तुम्ही क्वेश्चन नंबर 3 पाहत असताल तर हे काहीच समजणार नाही, पण क्वेश्चन 2 जर तुम्ही चांगला पाहिला असेल तर क्वेश्चन 3 पटकन तुम्हाला समजून जाईल. तर ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तब तक ओके, बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाइस डे.